प्रेक्षकांचं पुन्हा एकदा स्वागत. वित्तीय क्षेत्रामध्ये येणाऱ्या काळामध्ये खूप मोठे फेरबदल होऊ घातलेले आहेत. हे फेरबदल नेमके कसे असतील, काय असतील, या संदर्भातले नेमके धोके काय असतील, या सगळ्या अनुषंगानं आज आपल्या सोबत पुन्हा बोलणार आहेत अर्थ आणि बँकिंग क्षेत्रातले विशेष तज्ञ माननीय विश्वास उटगी सर. सर, आपण आपला विषय प्रारंभ करावा. नमस्कार. आपल्या या चॅनल मार्फत काही गोष्टी जनतेपर्यंत मांडण्याची संधी मिळते, त्याबद्दल मी आपला आभारी आहे. आणि माझी इच्छा आहे की वित्तीय क्षेत्रात होणारे हे जे बदल आहेत हे या देशाला अत्यंत घातक असल्यामुळे आपला हा व्हिडिओ जो 3 वेज मीडिया चॅनलचा आहे तो सर्वांनी लाईक करावा आणि शेअर करावा. कारण शेवटी असं आहे की वित्तीय क्षेत्रात होणारे बदल हे या देशाच्या दृष्टीने चांगले नाही आहेत, परंतु ते लोकांना समजणं आवश्यक आहे. आणि केवळ समजून चालणार नाही, तर या देशातल्या नागरिकांनी काही भूमिका घेणं आवश्यक आहे. म्हणून तुम्ही आज जो विषय मांडला त्याबद्दल मी एक थोडा खुलासा करतो. या संपूर्ण आठवड्याभरातली जर आपण इंग्रजी वर्तमानपत्र चालली आणि यापूर्वी मी अनेक व्हिडिओ गेल्या वर्षभरात जे केलेले आहेत ते बँकांविषयी असतील किंवा LIC विषय असतील, IDBI बँकेचं खाजगीकरण असेल किंवा येस बँकेचं टेक ओव्हर असेल एका विदेशी बँकेकडून, या गोष्टीचा मी एक थोडासा खुलासा करू इच्छितो. आणि मी एका सूत्ररूपाने मांडू इच्छितो की संपूर्ण वित्तीय क्षेत्र हे या देशाचं म्हणजे भारत देशाचं वित्तीय क्षेत्र हे आता विदेशी भांडवलाच्या हल्ल्याच्या टप्प्यात आलेलं आहे. आणि हा हल्ला म्हणायचा का भारत सरकारने भारतीय वित्तीय क्षेत्र विदेशी भांडवलाला, विदेशी बँकांना, विदेशी इन्शुरन्स कंपन्यांना खुला करण्याचं धोरण स्वीकारलेलं आहे, असा हा प्रश्न आहे. मी त्याला हल्ला समजतो आणि मी माझी मांडणी करतो. तुम्ही जर बघितलं असेल, मी यापूर्वी मांडलं होतं की IDBI बँक 2021 नंतर LIC ने जवळजवळ 52% मालकी हक्क स्वीकारला आणि IDBI बँक ही LICच्या मालकी झाली आणि भारत सरकार स्वतः त्यामध्ये एक 50% खालचा मालकी हक्क तरी स्वीकारला. आणि मग नंतर आपण पाहिलं की LICचं मार्केटमध्ये लिस्टिंग झालं आणि LICचे 3.5% शेअर हे साधारणपणे 2-3 वर्षापूर्वी तुम्ही बघितलं असेल की डिसइन्व्हेस्टमेंटच्या प्रोसेसमध्ये आपण काय पाहिलं की 3.5% शेअर विकले गेले. त्यातही LICने जवळजवळ 70,000 ते 80,000 कोटी कमवले. आता ह्याला कमवले म्हणायचं का LICच्या खाजगीकरणाची सुरुवात झाली असं म्हणायचं, तर मी म्हणेन LIC 100% भारत सरकारच्या मालकीची होती. 3.5% खाजगी भांडवल आलं. त्यामुळे LICच्या डिसइन्व्हेस्टमेंट म्हणजे निर्गुंतवणुकीच्या प्रक्रियेमध्ये LICच्या खाजगीकरणाला सुरुवात झाली. या वर्षी डिसेंबर पर्यंत मार्च 26ला जे बजेट म्हणजे फेब्रुवारीच्या 1 तारखेला जे बजेट येईल आणि आर्थिक वर्ष जे मार्च 26 पर्यंत आहे तोपर्यंत डिसइन्व्हेस्टमेंटच्या प्रक्रियेमध्ये IDBI विकली जाणं, LICतले जवळजवळ अजून 4% शेअर्स विकले जाणं, या प्रक्रियेमध्ये 1.5 लाख कोटी एवढा महसूल जमा करायचा, हे भारतीय बजेटमधलं या वर्षाचं उद्दिष्ट अर्थमंत्री सीतारामन यांनी जाहीर केलंय. त्यामुळे LICची निर्गुंतवणूक अजून होणार हे आपण गृहीत धरूया. त्याच्यातून भारत सरकारला जवळजवळ 80,000 ते 90,000 कोटी कमवायचे असा त्यांचा इरादा आहे. आणि 70 ते 80,000 कोटी IDBI बँकेच्या निर्गुंतवणूक कमवणं असा एकूण वित्तीय तूट कव्हर करण्याकरता हा त्यांचा प्रोग्राम आहे. त्या दिशेने भारत सरकारचं अर्थ खातं काम करते. आता हे डिसेंबर ते फेब्रुवारीपर्यंत होणं अपेक्षित आहे. कदाचित ते डिसेंबरमध्ये पूर्ण झालेलं असेल आणि ही मंडळी आपली पाठ थोपटून घेतील. पण पडद्यामागे आणखीन काय काय आहे ते मी तुम्हाला सांगू इच्छितो. एक लक्षात घ्या, IDBI बँकेच्या खाजगीकरणाविषयी 2021 पासूनच हालचाली चालू आहेत. तेव्हा ही बँक तोट्यात होती, आज ती प्रचंड नफ्यात आहे. आणि आज रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि सेबी हे 2 ज्याला आपण म्हणतो की रेग्युलेटर आहेत. बँकिंग व्यवस्थेची नियामक संस्था रेग्युलेटर म्हणजे RBI आहे. सेबी ही मार्केट रेग्युलेटर आहे. आता या ठिकाणी RBI मध्ये जो गव्हर्नर आहे संजय मल्होत्रा यांची जर तुम्ही मुलाखत इकॉनॉमिक टाइम्समध्ये काल वाचली असेल किंवा सेबीचे तुहिन कांता पांडे यांची पण तुम्ही मुलाखत बघितली असेल, तर हे दोघंही नरेंद्र मोदी सरकारने आत्ता नुकतेच अपॉइंट केलेले आहेत. तुहिन कांता पांडे केव्हा आले? तुहिन कांता पांडे
हे दीपमचे प्रमुख होते, त्यापूर्वी ते वित्त सेक्रेटरी होते, ते नीती आयोगामध्ये होते, आता ते सेबीचे प्रमुख झालेत. माधवी बूच गेल्यानंतर तुहिन कांता पांडे यांची नेमणूक झालेली आहे. नंबर 1. नंबर 2, संजय मल्होत्रा आरबीआयचे गव्हर्नर. हे शक्तिकांता दास डिमोनलायझेशनच्या काळात उर्जित पटेल गेल्यानंतर जे आले, त्यानंतर जवळजवळ 2-3 टर्म्स शक्तिकांता दास होते आणि त्यांनी सरकारला हवं तसे, ज्याला म्हणतो की रेपो रेट कमी केले नाहीत, व्याजदर कमी केले नाहीत, म्हणून त्यांची गच्छंती झाली. आणि त्या ठिकाणी संजय मल्होत्रा जे रेव्हेन्यू सेक्रेटरी होते अर्थ खात्यामध्ये, त्यांची आरबीआय गव्हर्नर म्हणून नेमणूक झाली. आता आरबीआय गव्हर्नर आणि सेबी हे दोघेही यांची वर्तणूक जर तुम्ही गेल्या त्यांच्या नेमणुकीच्या दिवसापासून ते आतापर्यंत त्याचं नीट विश्लेषण केलं तर ज्ञानेश कुमार निवडणूक आयुक्त ज्या पद्धतीने या केंद्र सरकारच्या मांडीवर बसून, भारतीय जनता पक्षाच्या मांडीवर बसून ज्या पद्धतीने वोट चोरी करतायत, अगदी त्याच पद्धतीने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर काम करतायत, त्याच पद्धतीने सेबीचे चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर काम करतात, सीईओ. हे मी असं का म्हणतोय? आयडीबीआय विकणं हे तसं सहज सोपं नाहीये. आयडीबीआय ही एक अदर पब्लिक सेक्टर म्हणून भारत सरकारनेच जाहीर केलेली संस्था. आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया गेले काही वर्ष, म्हणजे LICने 52% हिस्सा घेतल्यानंतर भारत सरकारने नव्हे तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने जाहीर केलं की आता फॉर द रेग्युलेटरी पर्पजेस आम्ही आयडीबीआय बँकेला खाजगी बँक समजतो. आम्ही त्याची व्याख्या अदर पब्लिक सेक्टर बँकेच्या ऐवजी किंवा पब्लिक सेक्टर बँकेच्या ऐवजी, जरी ती भारत सरकारच्या आणि LICच्या मालकी हक्कातली असली तरी त्याला प्रायव्हेट सेक्टर बँक असं आम्ही या डेफिनेशनमध्ये ठरवतो. आता याला मान्यता ती आयडीबीआय बँक सेबीमध्ये लिस्टेड आहे, ती लिस्टेड कंपनी आहे, ती इंडियन कंपनीज ऍक्ट खाली आहे, ती पूर्वीच्या 164च्या कायद्याखाली नाहीये. 1964चा कायदा 2003 मध्ये रिपील झाला, त्यानंतर आयडीबीआय बँक ही कंपनीज ऍक्ट मध्ये आली. तरी पण आयडीबीआय बँकेचा मालकी हक्क भारत सरकारचा 51% जास्त हा भारत सरकार कधीही सोडणार नाही. हे पार्लमेंटला ऍश्युअर केल्यानंतर सुद्धा आता हे भारत सरकार, मोदी प्रणित भारत सरकार, अरुण जेटली पासून ते सीतारामन पर्यंत सातत्याने आयडीबीआयच्या खाजगीकरणाचा प्रश्न आणतायत आणि संसदेला काहीही न सांगता त्याच्या विक्रीचा प्रश्न पहिल्यांदा LICला हँडओव्हर कर, आता LICला 50%पेक्षा खाली आणायचं मालकी हक्कातून, स्वतः 45% ठेवायचे. आणि आता ते जाहीर करतात की आम्ही 4 बिडर्स जे आहेत, देशातले काही, विदेशातले काही, यांना आम्ही 60% विकणार हक्क, मालकी हक्क, आणि स्वतःकडे भारत सरकार स्वतःकडे 20% ठेवेल, LIC स्वतःकडे 20% ठेवेल. म्हणजे भारत सरकारची मालकी जी 51% पेक्षा जास्त होती ती कमी करून टाकायची आणि LICची 20% आणि भारत सरकारची 20%, म्हणजे 60% कोणाकडे जाईल? 60% आता नाव घ्यायला हरकत नाही. एक तर ते फेअरफॅक्स कॅनडाची जी कंपनी आहे ज्याचा भारतीय मालक आहे, येणार आहे, आणि दुसरं दुबई मधली एमिरेट्स नॅशनल बँक ऑफ दुबई या संस्थेकडे नाही. कोटक महिंद्रा आहेत, आणखी कोणी आहेत, हे नगण्य आहे. पण यांचं बिडिंग सोपं व्हावं म्हणून आयडीबीआयचं खाजगी बँके म्हणून रूपांतर स्वतः आरबीआयने करायचं, विक्री करता ती योग्य करायची, सगळे कायदे जे पार्लमेंटमध्ये आहेत, पार्लमेंटकडे जायचंच नाही, संसदेला असं लटकवून ठेवायचं, आणि संसदेकडे न जाता नीती आयोग आणि दीपमच्या माध्यमातून ही डिसइन्व्हेस्टमेंट प्रोसेस, म्हणजे भांडवल विक्री निर्गुंतवणुकीची प्रक्रिया पूर्ण करायची. आणि त्याकरता सेबीमध्ये आणि आरबीआय मध्ये सगळ्या तरतुदी बदलवून टाकायच्या, सगळे नियम ऍडजस्ट करायचे. जसे तुम्हाला आठवत असेल की चंदा दो धंदा दो हा प्रकार करण्याकरता बॉन्ड जसं कायदेशीर स्वरूप देण्यात आलं
आणि नंतर ते सगळे बेकायदेशीर असे आहे ते सुप्रीम कोर्टाने जाहीर केलं. पण कायदा तर धाब्यावर बसवला ना. सुप्रीम कोर्टाने निर्णय देईपर्यंत चंदा दो धंदा दो चालला होता. तोच प्रकार आता आरबीआय आणि सेबी हे दोघे रेग्युलेटर फायनान्स मिनिस्टर आणि पीएमओच्या निगराणीखाली काम करतात आणि स्वतःकडे 20-20% ठेवून 60% एका विदेशी कंपनीला देणं ते कायद्यात बसत नाही. ते कायद्यात बसवण्याचं काम सेबी करते. ते कायद्यात बसवण्याचं काम आरबीआय करतं. यालाच मी उपमा दिली. जसं ज्ञानेश कुमार आज वोट चोरी हे जस्टिफाय करतायत, तसं आरबीआय आणि सेबी आयडीबीआयची विक्री करताना एलआयसी ऑफ इंडिया भारत सरकारचा सर्वात मोठा प्रभावी अंगीकृत व्यवसाय त्याला बाजूला ठेवून त्याला सुद्धा एक पब्लिक शेअर होल्डर म्हणून नामाभिमान करून म्हणजे ओनरशिप मध्ये 49% मालकी हक्क एलआयसीचा आहे, भारत सरकारचा 45% आहे. पण एलआयसी इज ए पब्लिक सेक्टर शेअर होल्डर, लार्जेस्ट शेअर होल्डर असं म्हणायचं, प्रमोटर शेअर होल्डर म्हणायचं नाही असं सेबी म्हणते, असं आरबीआय म्हणते. आणि आयडीबीआय ही खाजगी बँक आहे असं डेफिनेशन होतं. हे कोणत्या कायद्यान्वये? आपल्याला हवा तसा कायदा हे लोक बदलून घेतात. जोपर्यंत सुप्रीम कोर्टात जाऊन एखादा शेअर होल्डर या प्रश्नावरती दाद मागत नाही तोपर्यंत कायद्याची रचना हवी तशी करून घेणं हे दोनही रेग्युलेटर भारत सरकारच्या एका मोठ्या डिझाईनला एक फॅसिलिटिंग रोल खेळतायत. हे मला तुम्हाला सांगायचं आहे. हा सर्वात मोठा धोका आहे मित्रांनो. भारतीय नागरिकांना हे लक्षात ठेवा. खासगीकरणाचा लढा किंवा या ठिकाणी आयडीबीआय विदेशी हातांकडे जाणं, होय विदेशी हातांकडे जाणं. या ठिकाणी एमिरेट्स नॅशनल बँक ऑफ दुबई त्या ठिकाणी विनोद अदानी बसलेले आहेत. यांचा हितसंबंध त्यांचे गौतम अदानी या ठिकाणी आहेत. तुम्हाला मी सांगू इच्छितो, नागरिकांना हे माहीत असणं आवश्यक आहे की बीकेसी मध्ये बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्सला नॅशनल बँक ऑफ दुबई यांची इंडियन सबसिडरी यांना प्लॉट देण्यात आलेला आहे. त्या ठिकाणी भारतीय बँकिंग व्यवस्थेतून उच्च पगारावरती नोकऱ्या मिळवण्याकरता ऑफर देण्यात येत आहेत. त्या ठिकाणी रिक्रुटमेंटची प्रोसेस सुरू झालेली आहे. आणि असं करून या ठिकाणी इंडियन सबसिडरी ऑफ नॅशनल बँक एमिरेट्स नॅशनल बँक ऑफ दुबईला आयडीबीआय बँक विकली जाणं 60% त्याचा डिसइन्व्हेस्टमेंट प्रोसेसमध्ये एकाच इंडियन सबसिडरी विकल्या जाण्याकरता एवढी सगळी पूर्वतयारी करण्याकरता पीएमओ, मिनिस्ट्री ऑफ फायनान्स, आरबीआय आणि सेबी यांची ही सगळी व्यूहरचना आहे. आणि एक कामधेनू आयडीबीआय बँक, एक कामधेनू एलआयसी. कामधेनू हे गाईचं दैवताचं रूप आहे. आज ती कापली जाणार आहे. विदेशी भांडवलाला आयडीबीआय बँक विकली जाईल आणि 100% फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट इन्शुरन्स सेक्टर मध्ये आणणं हे आत्ताच 15 दिवसापूर्वी भारत सरकारने इन्शुरन्स ऍक्ट 1938 ला 2 अमेंडमेंट सुचवलेले आहेत. इन्शुरन्सचा कायदा 38 सालचा आहे, आरबीआयचा कायदा 34 सालचा आहे. आणि या ठिकाणी भारत सरकारने चिंतामणराव देशमुख ज्यावेळेस अर्थमंत्री होते 1956 साली, त्यांनी सर्व इन्शुरन्स कंपन्या यांना त्याचं राष्ट्रीयकरण करून लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया 1956 हे कायद्यान्वये संपूर्ण इन्शुरन्स धंद्याचं राष्ट्रीयकरण केलं. आणि भारताची एक सशक्त संस्था एलआयसी काम करते आणि म्हणून भारताची अर्थव्यवस्था ही मजबूतीने उभी आहे. आज त्या एलआयसीचं डिसइन्व्हेस्टमेंट 3.5% झालंय. यावर्षी अजून 4-5% होईल. एवढंच नव्हे तर आता 100% फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट ही एलआयसीचा म्हणजे नव्हेच तर इन्शुरन्स सेक्टरमध्ये प्रवेश करणार. त्यावेळेस अमेरिकन इन्शुरन्स कंपन्या, जर्मन इन्शुरन्स कंपन्या, फ्रेंच इन्शुरन्स कंपन्या, ग्रेट ब्रिटनच्या इन्शुरन्स कंपन्या आपल्या संपूर्ण इन्शुरन्स सेक्टरचा 24 महिन्यामध्ये किंवा 12 महिन्यामध्ये घास घेतील. आता डिसइन्व्हेस्टमेंटचं नाव आहे, पण एलआयसीची विक्री सुद्धा पुढच्या वर्षी आयडीबीआय बँकेची विक्री झाल्यानंतर होणं
हे अभिप्रेत या सरकारला. म्हणून एफडीआय 100% इन्शुरन्स सेक्टरमध्ये आणणं असं अत्यंत देशविघातक असं कृत्य मोदी सरकारने केलेलं आहे. याकडे मी तुम्हा सर्व नागरिकांचं लक्ष वेधू इच्छितो. इन्शुरन्स मधल्या संघटना काय करतात, बँकांमधल्या संघटना काय करतात, हा एक वेगळा प्रश्न आहे. त्यांनी आपल्या आर्थिक मागण्यांच्या पलीकडे जाऊन देशातल्या या 2 महत्वाच्या संस्था टिकवण्याकरता प्रचंड मोठी लढाई करण्यासाठी तयारी दाखवायला पाहिजे. आणि त्याचबरोबर या देशातला जेव्हा काँग्रेस पक्ष उभा आहे की आम्ही बँक राष्ट्रीयकरण रद्द होऊ देणार नाही, आम्ही LICचं राष्ट्रीयकरण रद्द होऊ देणार नाही, त्यामुळे संघटनांनी केवळ आपल्या आर्थिक मागण्यांच्या परतच मर्यादित न राहता त्यांनी आपापल्या संस्था एक देशाभिमानी नागरिक म्हणून महाराष्ट्राचे आणि भारताचे सुपुत्र चिंतामणराव देशमुख यांनी LICची निर्मिती केली. त्याच्यामध्ये नेहरू सरकारची भूमिका होती, त्याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका होती, त्याच्यामध्ये देश उभा करण्याची एक भूमिका होती. पब्लिक सेक्टर शॅल हॅव द कमांडिंग हाईट्स ओव्हर द इकॉनॉमी असं इंदिरा गांधी म्हणत असत. आणि त्यांनी देश उभा केला, भक्कम केला. आज मोदी सरकार, त्यांची RBI, त्यांची सेबी आणि अर्थ मंत्रालय निर्मला सीतारामन या देशामध्ये वित्तीय संस्थांमध्ये डायरेक्टली विदेशी वित्तीय भांडवल आणून IDBI संपवणं, LICला प्रचंड मोठं नुकसान पोहोचवणारी कृती करणं, 100% FDI इन इन्शुरन्स सेक्टर, हे धोरणात्मक निर्णय घेऊन. आणि या ठिकाणी आपल्याला जर IDBI दुर्दैवाने या डिसेंबर महिन्यामध्ये विकली गेली, कारण त्याची प्रक्रिया ह्या महिन्यात सुरू होते, ज्याला न्यायालयीन आव्हान देण्यात आलेलं आहे. IDBIच्या प्रश्नावरती कामगारांनी एक संप केलेला आहे. परंतु तरी सुद्धा भारत सरकार IDBI विकण्यासाठी तत्परतेने एमिरेट्स नॅशनल बँक ऑफ दुबईची इंडियन सबसिडरी स्थापन झाली आहे मुंबईमध्ये, याला IDBI विकण्यासाठी अतिशय वेगाने पावले उचलत आहेत. आणि म्हणून तितक्याच वेगाने भारतीय नागरिकांचं अर्थभान, अर्थज्ञान वाढणं याकरता वर्तमानपत्रातून आलेल्या बातम्या काय, त्याचं इंटरप्रिटेशन काय, हे सांगणं मला वाटतं माझं काम आहे. होय, काम देशासाठी आहे. आज पब्लिक सेक्टरला नख लावण्याचं नव्हे, तर पब्लिक सेक्टरची विक्री करण्याचं काम देशांतर्गत पब्लिक सेक्टर अदानीला सोपवणं हे तुमच्या माझ्या डोळ्याने दिसतंय. पण आता बँका विदेशी भांडवलाला विकणं, LIC विदेशी भांडवलाला विकणं, इन्शुरन्स सेक्टर विदेशी भांडवलाला विकणं, हे प्रचंड मोठं कारस्थान तुमच्या माझ्या डोळ्यासमोर होत आहे. आणि म्हणून जनतेचा उठाव झाल्याशिवाय, देश वाचवण्याच्या प्रक्रियेमध्ये आपण उभं राहिल्याशिवाय मोदी सरकार थांबणार नाही. कारण वोट चोरी होत असताना या देशातल्या संपत्तीची चोरी करण्याकरता विदेशी भांडवलाला आमंत्रण देऊन सेबी आणि RBI आपल्या वित्तीय संस्था त्यांच्या पदरात टाकतायत आणि कवडीमोल भावाने त्या विकल्या जात आहेत. याचं सज्ञान व्हावं म्हणून मी हा व्हिडिओ केलाय. मी आजपर्यंत गेल्या 3-4 वर्षात सातत्याने बोललो. याच वर्षामध्ये मी अर्धा डझनपेक्षा जास्त व्हिडिओ IDBIच्या प्रश्नांवरती, LICच्या प्रश्नांवरती केलेला आहे. पण आता या गेल्या 10-15 दिवसात जे घडतंय ते अतिशय धोकादायक आहे. जसं या देशाच्या बॉर्डर्स महत्वाच्या आहेत, विदेशी सैन्य जेव्हा या देशाचं बॉर्डर क्रॉस करून आत येतं, हा धोका जेव्हा आपल्याला समजतो, तसाच धोका वित्तीय क्षेत्रामध्ये जेव्हा विदेशी भांडवल येतं तेव्हा ते आपल्या संरक्षण व्यवस्थेला प्रचंड धोका निर्माण करतं. या गोष्टीचा अनुभव आपण 1971 सालाच्या युद्धापूर्वी घेतलेला आहे. आपण देशावरची अनेक संकट 1947 पासून ते आतापर्यंतच्या अनेक संकटांमध्ये विदेशी भांडवलाने काय काय उपद्व्याप या देशामध्ये उत्पाद केलेले आहेत याचा नीटपणे आढावा घेतला. तर विदेशी भांडवलाला या देशातल्या सार्वजनिक क्षेत्रामध्ये प्रवेश देणं हे देशाच्या संरक्षणाच्या दृष्टीने सुद्धा प्रचंड धोकादायक आहे. हे मी वेगळ्या शब्दात सांगण्याची गरज नाही. पण आता जेव्हा ट्रम्पचं टॅरिफ वॉर सुरू आहे
आता जेव्हा आपल्या आसपासच्या देशांमध्ये काय घडतंय हे जर तुम्ही नीटपणे डोळसपणे पाहत असाल, अनुभवत असाल, तर मी जे म्हणतोय की फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट इन द इन्शुरन्स सेक्टर आणि आयडीबीआय बँक विदेशी भांडवलाला विकलं जाणं, आणि ते जर झालंच दुर्दैवाने तर भारतातल्या 12 बँका यांच्या पहिल्यांदा 4च बँका राहतील आणि त्या 4ही बँका म्हणजे 8 बँका जाणार, उर्वरित 4 बँका या सुद्धा जाणं हे अभिप्रेत आहे किंवा जाण्याचा मार्ग निश्चित भारत सरकार करतोय. म्हणजे या देशाच्या अर्थव्यवस्थेला अत्यंत कमकुवत करणं, दुबळं करणं असा तो मोठा गेम प्लॅन आहे. आणि हे विदेशी भांडवल ते चीनचं आहे का अमेरिकेचं आहे का जपानचं आहे, याच्यापेक्षा ते विदेशी भांडवल आहे आणि ते त्यांच्या नफ्यासाठी काम करणार, इथून नफा कमवणार, आपल्या देशात नेणार आणि या ठिकाणी त्या भांडवलाचा उत्पाद या देशाची केंद्र सत्ता, होय या देशाची केंद्र सत्ता मजबूत होणार, खिळखिळी होणार. 70-75 वर्षाचा अनुभव लक्षात घेता आपल्या देशाला विदेशी भांडवलाचा धोका हा ईस्ट इंडिया कंपनी पासून आपण ओळखून आहोत. म्हणून भारतीय नागरिकांनो हा व्हिडिओ हा एका लार्जर पर्स्पेक्टिव्ह मध्ये केलेला आहे. म्हणून कामगार संघटना, जनसंघटना आणि या वित्तीय क्षेत्रात काम करणाऱ्या संघटना, पण मुख्यतः नागरिक मंडळींनी आपल्या देशाचं आर्थिक स्वातंत्र्य ज्या सार्वजनिक क्षेत्राने बँका आणि इन्शुरन्स मध्ये आहे, ज्यामुळे आपण आजही मोठे आहोत, ते मोठे न राहता आपण परावलंबी होऊ. आत्मनिर्भरता केव्हाच संपलेली आहे आणि म्हणून आपला रुपया कधीच वरती येऊ शकणार नाही. आपण नेहमी दुय्यम दर्जाची अर्थव्यवस्था म्हणूनच दुसऱ्यांसाठी काम करत राहणार आहोत. हा धोका ओळखून LICचं विक्री त्याची सुरुवात होती आहे. आयडीबीआयची विक्री जवळजवळ प्रक्रिया पूर्ण झाली आहे. ती थांबवण्याकरता सर्व मार्गाने विरोध करणं हे भारतीय नागरिकांच्या हातात आहे. जनमत संघटित करणं ही पहिली कृती आपली व्हायला पाहिजे आणि म्हणून रस्त्यावरती येऊन आयडीबीआय विकली जाता कामा नये याकरता सगळ्यांनी प्रयत्न करणं आवश्यक आहे. हेच मला या ठिकाणी सांगायचं आहे. आपण बोलत राहू, पण हा व्हिडिओ आपण लोकांमध्ये शेअर करावा. आर्थिक प्रश्न लोक कमी समजतं असं लोकांना वाटतं, पण नाही. आर्थिक प्रश्न समजावून घेणं हा आता आपल्या कर्तव्याचा भाग झाला पाहिजे. कारण देशापुढे खूप मोठं संकट उभं राहिलेलं आहे. सिलोनमध्ये काय चाललंय बघा, नेपाळमध्ये काय झालंय हे बघा, बांगलादेशमध्ये काय झालंय बघा. आपले बाकीचे शत्रू तर आहेच आहेत, पण आपल्या देशामध्ये हे जे काही घडतंय डोळसपणे त्याचा अर्थ लावा. मी इथेच थांबतो. धन्यवाद.